नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता मध्ये मराठी हा विषय पाहत असताना या पाठातील 9वा घटक धाडसी कॅप्टन राधिका मेनन हा आपण पाहत होतो. यानंतर पुढचा जो घटक आहे लिओनार्डो दा विंची दीपा देशमुख या सहलेखिकेने हा पाठ या ठिकाणी लिहिला आहे. या पाठाची माहिती पाहण्यापूर्वी आपण मागील पाठाचा थोडक्यात आढावा घेऊया. तुम्ही तो घटक पूर्णपणे वाचला असेल, स्वाध्याय सोडवलेला असेल. त्यामध्ये एक राधिका मेनन नावाची मुलगी केरळ राज्यामध्ये एक स्वप्न घेऊन आपल्या कार्याला सुरुवात केली. शालेय जीवनामध्ये एक दृष्टिकोन, एखादं स्वप्न, एखादा उद्देश किंवा एखादं ध्येय डोळ्यासमोर ठेवून ते ध्येय पूर्ण करण्यासाठी जिद्द आणि चिकाटीची जोड जर आपण दिली तर नक्कीच आपण आपल्या मनातलं स्वप्न साकार करू शकतो. हे ज्वलंत उदाहरण आपण 8वीच्या अभ्यासक्रमामध्ये जो घटक आहे धाडसी कॅप्टन राधिका मेनन या पाठातून आपण एक प्रेरणा घेऊ शकतो, घेतली पाहिजे. कारण अनेक प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची ध्येय, अनेक प्रकारची उद्दिष्ट, अनेक प्रकारची स्वप्न बालवयामध्ये मुलं ठेवतात आणि ते पूर्ण करण्यासाठी त्या दृष्टीने चिकाटीनं अभ्यास करतात. जर आपण मनापासून अभ्यास केला, मनापासून कामाला लागलो तर नक्कीच आपल्या मनातलं स्वप्न किंवा उद्देश पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. आता हीच मुलगी आपण पहिल्या पाठाच्या पाठामध्ये केरळ राज्यामध्ये जन्मलेली ही मुलगी समुद्र किनाऱ्यामध्ये भटकत असताना आस्वाद घेत असताना मनामध्ये स्वप्न काय ठेवते की मला समुद्रामध्ये सफर करत असताना त्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली आणि त्या दृष्टीनं प्रयत्न करत करत तशा प्रकारच्या उद्देश डोळ्यासमोर ठेवून या मुलीनं ग्रॅज्युएट पर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर जे स्वप्न होतं ते मुलाच्या समोर मागणं. मनाला खूप भीती होती की मुलगी लहान आहे, शक्य होणार नाही. पण त्या मुलीनं आपल्या कर्तृत्वावर ते सिद्ध करून दाखवलं आणि रेडिओ कोर्स पूर्ण केल्यानंतर शिपिंग कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये तिला नोकरी मिळाली आणि जहाजामध्ये संवेदन विचाराची संवाद साधण्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर कशा प्रकारचं काम असतं, काय आहे हे सगळं संवाद साधला आणि संवाद साधल्यानंतर ती बरीच माहिती प्रॅक्टिकलवर समुद्रामध्ये कशा प्रकारचं वास्तव्य, कशा प्रकारचं कार्य, कशा प्रकारचं काम आहे हे जेव्हा अनुभवलं, मनाची तयारी झाली, धाडस तयार झालं, भीतीत मिली आणि खऱ्या अर्थानं त्या झालेमध्ये 2 वर्षाचा कोर्स पूर्ण केला. नंतर राजेमध्ये काम करण्याची संधी मला अधिकारी मिळाली आणि मिळाल्यानंतर जे मनात एक स्वप्न होतं की मला राजेमध्ये काम करण्याची संधी मिळाली, तेवढ्या क्षमता पुढील कोर्ससाठी त्यानं प्रवेश घेतला, तेही पूर्ण केलं आणि खऱ्या अर्थानं संपूर्ण स्वराज्य एक जहाज आहे, त्या जहाजाची कमान सांभाळायची जबाबदारी ही राधिकाला मिळाली. खऱ्या अर्थानं भारताच्या पहिल्या नेव्ही मर्चंट कॅप्टन बनल्या. महिला कॅप्टन बनण्याचा मान देशातल्या पहिल्या महिला म्हणून कुणाला मिळाला असेल तर त्या राधिका मेननला मिळाला. एक बालवयामध्ये ठेवलं स्वप्न आपल्या कर्तृत्वाने ते साकार केलं आणि खरोखर देशातल्या त्या पहिल्या महिला नेव्ही मर्चंट कॅप्टन बनल्या. खऱ्या अर्थानं धाडसी कॅप्टन हा शिक्कामोर्तब त्यांच्या नावावर झालेला आपल्याला पाहायला मिळतो. कारण असाच एक प्रसंग समुद्रामध्ये घडलेला 7 मच्छीमारी एक छोटीशी नाव लाटाच्या गर्दीत सापडलेली असताना मृत्यूशी झुंज देणारी ही 7 मच्छीमारी
त्यांना माहित आहे की आता आपण यातून वाचू शकत नाही. पण ज्या वेळेला कॅप्टननं हे चित्र पाहिलं आणि क्षणाचाही विलंब न लावता आपली झाक त्या दिशेनं वळवली आणि पहिला प्रयत्न दुसरा प्रयत्न फसला, पण जिद्द जी ठेवली होती की याला आपण वाचवायचं. वारा आपल्याला लाटा भयानक होत्या, जहाज तिथपर्यंत यायची, परत तिथं मागे यायची, खूप प्रयत्न केले परंतु यश येत होतं. पण तिसऱ्या प्रयत्नामध्ये राधिका या कॅप्टननं प्रयत्नाची पराकाष्ठा केली आणि त्या 7ही मच्छीमारांना, त्या मृत्यूशी झोप देणाऱ्या मच्छीमारांना सही सलामत वाचवलं. असा हा पाठ राधिका मेनन त्याचा आढावा थोडक्यात घेतलेला आहे. आज आपण पाहणार आहोत अशाच प्रकारची व्यक्ती, जागतिक चित्रकार लिओनार्दो दा विंची. हा एक चित्रकार आहे, जगातला प्रसिद्ध चित्रकार आहे. आणि या लिओनार्दो विंची या चित्रकाराची माहिती आपण या पाठामध्ये या ठिकाणी पाहतोय. दीपा देशमुख या लेखिकेने हा पाठ या ठिकाणी लिहिलेला आहे. अच्युत गोडबोले प्रसिद्ध लेखक, माहिती तंत्रज्ञान, अर्थशास्त्राचे तज्ञ. त्यांची मराठी वृत्तपत्रे, नियतकालिकामध्ये विपुल प्रमाणात लेखन, समालेखन केलेलं आहे. त्यांची कॅनव्हास, किम्यागार, ग्रेट हिट, जपूर का भाग 1, 2, 3, मल्ल कलोळ भाग 1 व 2, मुसाफिर, जग बदलणारे 12 जिनियस यांच्यासह अनेक पुस्तकांचे लेखन त्यांनी केलेले आहेत. तसेच त्यांचे स्वतंत्र लेखही प्रसिद्ध आहेत. म्हणजे दीपा देशमुख ह्या एक सहलेखिका आहेत. अच्युत गोडबोले यांच्या अनेक पुस्तकांचे वाचन या लेखिकेने केलेलं आहे. अनेक प्रकारचे ग्रंथ, अनेक प्रकारचे साहित्य या ठिकाणी लिहिलेले आहेत. समालेखनाचे कॅनव्हास, किम्यागार, ग्रेट वेग, नागपूर, बोर्डरू, मनकलोळ अशा अनेक प्रकारचे लेखन साहित्य या लेखकांनी या ठिकाणी केलेले आहे. जागतिक कीर्तीचे चित्रकार म्हणून ज्याला ओळखलं जातं ते म्हणजे लिओनार्दो विंची. आणि लिओनार्दो विंची यांच्यावर लेखन करावं असं या लेखिकेला वाटलं. कारण जागतिक चित्रकार हा कशा प्रकारे तो घडला त्याचं वास्तव, त्याची माहिती आपल्या मुलांपर्यंत पोहोचली पाहिजे. म्हणून इयत्ता 8वीच्या अभ्यासक्रमामध्ये हा पाठ या ठिकाणी मुद्दाम या लेखिकेने घेतलेला आहे. लिओनार्दो दा विंची यांचं बालपण, विविध विषयामध्ये त्यांना असणारी विलक्षण गती आणि चित्रकलेच्या परिपूर्ण आविष्कारासाठी त्यांनी केलेला अभ्यास यांची माहिती या पाठातून आपल्याला मिळते. म्हणजे हा चित्रकार, जागतिक चित्रकार कसा घडला, त्याचं बालपण कशा प्रकारे, बालवयात त्याला कशा प्रकारच्या चित्रकलेची गोडी त्यांना लागली आणि जागतिक चित्रकार होण्यापर्यंत बदल त्यांनी कशा प्रकारे मानले याची माहिती आपल्याला या पाठामध्ये या ठिकाणी लेखिकेने सांगितलेली आहे. अभ्यास आणि संशोधनातून काढलेली अनेक चित्र अभ्यासकांना आजही कशी उपयुक्त ठरत आहेत हे या पाठातून या ठिकाणी लेखिकेने आपल्याला सांगितले आहे. म्हणजे लिओनार्दो विंची हा एक जागतिक चित्रकार कसा घडला, बालपण कसं होतं, कोणकोणत्या प्रकारच्या चित्रकला त्यांनी अवगत केल्या, कोणकोणत्या क्षेत्रामध्ये त्यांनी योगदान मिळवलं याची माहिती आपण या पाठामध्ये पाहतोय. इटली नावाच्या देशातला उंच पर्वताच्या उतारावरचा फिंची नावाचं एक छोटस गाव, एका बाजूला आर्नो नावाची खळखळ वाहणारी निळ्याशार पाण्याची नदी, तर दुसरीकडे मोठमोठे डोंगरा एवढे खडक अशा सुंदर निसर्गरम्य गावामध्ये 15 एप्रिल 1453 या दिवशी पिएरो
आणि कॅटेरिना यांच्या पोटी लिओनार्दो दा विंची यांचा जन्म झाला. आता जागतिक चित्रकार जगामध्ये प्रसिद्ध असा असणारा लिओनार्दो दा विंची हा कोणत्या देशातला होता? आपल्याला एका वाक्यासाठी रेखाटण्याचा किती प्रश्न विचारला जातो. युरोप खंडामध्ये आपण पाहिलं होतं की पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध झालं. 2 गटामध्ये हे महायुद्ध झालेलं होतं. एक दोस्त गट, दुसरा मित्र गट. दोस्त गटामध्ये असणारे राष्ट्र ही बडी राष्ट्र होती आणि मित्र गटामध्ये असणारी राष्ट्र ही छोटी राष्ट्र. मग त्या छोट्या राष्ट्रामध्ये असणारे कोणते राष्ट्र? युरोप खंडामध्ये असणारे देश होते. तर त्यामध्ये असणारा एक म्हणजे इटली. इटली, जर्मनी आणि ऑस्ट्रिया. आता यामध्ये इटली हा एक छोटासा देश नामध्ये, या इटली या देशामध्ये हा लेखक जन्म झाला. ज्या गावामध्ये इटली हा देश आणि त्या देशामध्ये असणारं जे गाव आहे त्याच गावाचं नाव आहे विंची. हे गाव इटली या देशामध्ये असणारं हे गाव, या गावामध्येच या प्रसिद्ध चित्रकाराचा जन्म झाला. आणि हे गाव निसर्गरम्य परिसर असणार, बरे मोठे आजूबाजूला असणारे डोंगरासारखे असणारे खडकच खडक चारी बाजूला होते. त्या ठिकाणी असणारी नदी, निळभर पाणी भरून वाहणारी नदी, खळखळ असा आवाज करत वाहणारी नदी, ती म्हणजे आर्नो नदी. नदीचं नाव आहे आर्नो. इटली या देशामध्ये विंची नावाचे गाव, आर्नो नावाची नदी, आजूबाजूला असणारे डोंगरासारखे मोठे खडकच खडक असे आजूबाजूला असणारे अशा निसर्गरम्य परिसरामध्ये या चित्रकाराचा जन्म झाला आहे. पिएरो आणि कॅटेरिना यांच्या पोटी लिओनार्दो विंची यांचा जन्म या ठिकाणी झालेला आहे. इटली हा देश, विंची हे गाव, आर्नो नावाची नदी, असा निसर्गरम्य परिसर, अशा परिसरामध्ये या लेखकाचा म्हणजे या सुंदर अशा जागतिक प्रसिद्ध असणाऱ्या चित्रकाराचा म्हणजे लिओनार्दोचा जन्म झाला. लहानपणी लिओनार्दो डोंगर दऱ्यातून मनसोक्त भटकला. निसर्गात राहिल्यामुळे त्याला चित्रकला, संगीत, पक्षी, प्राणी, गणित, विज्ञान आणि एकूणच निसर्ग याबद्दल खूपच कुतूहल वाटू लागले. वाटायचं याच वयात त्याला चित्र काढणे खूप आवडायला लागले. आता बघा, निसर्गरम्य परिसरामध्ये इटली या देशामध्ये विंची नावाच्या गावामध्ये याले अगदी बाल वयामध्येच या मुलाला डोंगर दऱ्यातून फिरणे, भटकणे, आनंद घेणे, निसर्गरम्य परिसरात फिरायला या मुलाला खूप आवडायचं. आणि सतत भटकंती करणे, सतत फिरत राहणे. फिरत असतानाच त्यांना त्या ठिकाणी असणारी वेगवेगळ्या प्रकारची निसर्गाची
प्रसंग, डोंगर, दऱ्या, कड्याकपारी, वाहणारी नदी, आसनारी झाड झुडपं, त्या झाडाजवळून येणारा पक्ष्यांचा आवाज किंवा समोरून पाहणारे वेगवेगळ्या प्रकारचे असणारे सरपट जाणारे प्राणी, हे सगळं चित्र लेखकाने या ठिकाणी डोळ्यासमोर या ठिकाणी पाहिलं. आणि मग त्यामुळं त्याला चित्रकला, संगीत, पक्षी, प्राणी, गणित, विज्ञान अशा अनेक विषयाची आवड या लेखकाला या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला. कारण वातावरण आजूबाजूला जे होतं, भरकटी करत असताना, डोंगर दऱ्यातून फिरत असताना, नद्या नाल्यातून फिरत असताना, आस्वाद घेत असताना जे पाहायला मिळालं, त्यातून त्याच्या मनामध्ये चित्रकला, संगीत, पक्षी, प्राणी, गणित, विज्ञान, एकंदर निसर्गाबद्दलच गोडी किंवा कुतूहल या मुलाच्या मनामध्ये निर्माण झालं. यातूनच त्याला वेगवेगळ्या प्रकारचे तो चित्र काढू लागला. चित्र काढत असताना अधिकच चित्र काढण्याची गोडी या मुलाच्या मनामध्ये निर्माण झाली. चित्र काढणे त्याला खूप आवडू लागलं. त्यांचे वडील कशाला चित्र काढतो असं म्हणून त्याला कधीही रागवले नाही. लिओनार्दोला चित्र काढायला इतकं आवडू लागलं की तो तहानभूक विसरून जात असे. आपली चित्र खरीखुरी वाटली पाहिजे म्हणून हा मुलगा नाना तऱ्हेचे प्रयोग करायचा. अगदी तो चक्क जंगलात फिरून पाली, सरडे, साप, वटवाघूळ असं काय गोळा करून आणायचा आणि घरी आल्यावर त्यांचं निरीक्षण करत असायचं. आता डोंगर दऱ्या कड्याकपारी फिरत असताना आलेला अनुभव, पाहिलेले प्रसंग, पाहिलेले चित्र तो मनामध्ये करून ठेवायचा आणि तशाच प्रकारचे चित्र तो कागदावर काढायचा प्रयत्न करत. चित्र काढत असताना त्याला निर्माण झालेली गोडी, इतकी गोडी निर्माण झाली की कुतूहल वाटलं. आणि मग सतत तो मुलगा डोंगर दऱ्यातून फिरून आला की घरी आला की पहिलं काम काय करायचा, तो कागद पेन्सिल घेता, खुल्लूभर घेता आणि चित्र काढायला बसला. पण वडील कधी सुद्धा त्याला सतत वारंवार तो चित्र काढत होतो असं कधीच म्हटले नाही किंवा रागवले नाही. काहीच त्या विषयावर वडिलांनी प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. करतोय, करू द्या. आणि मग परत इतकं बारकाईनं निरीक्षण करू लागला की चित्र हे परफेक्टली वास्तव चित्र करेक्ट बरोबर आलं पाहिजे येण्यासाठी तो वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करू लागला. चित्र अचूक आलं पाहिजे, नेमकं आलं पाहिजे, बरोबर आलं पाहिजे. जसंच्या तसं चित्र आहे तसं आपल्याला कागदावर उतरवता आलं पाहिजे. हावभाव चित्राचे त्या कागदावर वर्णन करता आले पाहिजे. म्हणून तो जंगलामध्ये फेरफटका मारत असताना वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करू लागला. कारण वास्तव चित्र एखादा प्राणी, सापाची असणारी हालचाल, ती हालचाल सुद्धा त्या चित्रामध्ये आपल्याला कशा प्रकारे दाखवते त्यासाठी तो वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करू लागला. प्रयोग करण्यासाठी त्यांनी काय केलं तर जंगलामध्ये भटकंती करत असताना, फिरत असताना पण त्या ठिकाणी त्यांना जे पाहायला मिळालं ते साप असे, सरडा असे, साप किंवा पाल, वटवाघूळ जे त्यांना दिसेल तो त्यांना पकडायचा आणि ती सर्व पकडलेले पक्षी, प्राणी तो आपल्या घरी आला आणि घरी आल्यानंतर हुबेहूब तशा प्रकारचं चित्र आपल्याला काढता यावं म्हणून त्या प्रत्येक प्राण्यांचं बारकाईनं निरीक्षण करायचं आणि निरीक्षण करायचा म्हणजे केलेला प्रयोग, निरीक्षण आणि त्यातून काढलेले चित्र हे हुबेहूब जसंच्या तसं आलं पाहिजे येत होतं. कारण अशा प्रकारचा प्रयोग हा लिओनार्दो बालवयामध्ये लहानपणीच त्या ठिकाणी तो करू लागला आणि त्यामुळे इतकी त्याला गोडी निर्माण झाली
चित्राविषयी अनेक प्रकारचे प्रयोग तो त्या ठिकाणी करत राहिला. 10 ते 12 वर्षाचा असताना लिओनार्दो वडिलांबरोबर फ्लोरेन्स शहरात राहायला आला. त्यावेळेस फ्लोरेन्स हे बुद्धिमान चित्रकार, शिल्पकार, कारागीर, व्यापारी, श्रीमंत लोक आणि तत्वज्ञ यांचं ते एक शहर होतं. आता बाळावयामध्ये डोंगर दऱ्या कडेकपाळी फेरफटका मारणे, नदी नाल्यातून फिरणे, असणारे साप, सरडे, पाली पकडणे, निरीक्षण करणे, प्रयोग करणे आणि त्यातून वास्तव हुबेहूब कशा प्रकारे चित्र काढणे हे काम या मुलाचं चालू होतं. तो पुढे 10 ते 12 वर्षात झाल्यानंतर तो आपल्या वडिलांबरोबर फ्लोरेन्स नावाचे एक सुंदर असं शहर होते देशामध्ये. तो आपल्या वडिलांबरोबर त्या शहरामध्ये राहिला. ते शहर, त्या शहराचं वैशिष्ट्य, शहर खूप वेगळं होतं. कसं तर त्यावेळेचं फ्लोरेन्स हे कशासाठी प्रसिद्ध होतं बघा, तर बुद्धिमान लोक, बुद्धिमान चित्रकार, शिल्पकार, कारागीर, व्यापारी, श्रीमंत लोक आणि तत्वज्ञ जे शहर इटलीमध्ये होते. हे कारागिरांचं शहर होतं, चित्रकारांचं शहर होतं, तत्वज्ञानाचं शहर. अनेक नामवंत मंडळी या शहरामध्ये राहायला गेलेली होती. म्हणजे हे शहर हे काय साधं शहर या ठिकाणी नव्हतं. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर त्यामध्ये अशा हुशार मंडळी असणाऱ्या शहरामध्ये हा चित्रकार आपल्या वडिलांबरोबर त्या शहरामध्ये राहायला गेला. वयाच्या 14व्या वर्षापासून ते 27 वर्षापर्यंत लिओनार्दो वेरोशो या त्या वेळच्या विख्यात चित्रकाराकडे चित्रकलेचे शिक्षण घेऊ लागला. चित्रकलेशिवाय लिओनार्दोने अनेक गोष्टी आत्मसात केल्या होत्या, त्याची माहिती आपण मानावं. यामध्ये वेरोशो आता त्या शहरामध्ये 12व्या वर्षी तो आपल्या वडिलांबरोबर फ्लोरेन्स या शहरामध्ये राहायला गेल्यानंतर त्या ठिकाणी जर आपण विचार केला